नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. चला तर पाहूया धम्माल भन्नाट जोक्स. एवढी दारू पिऊ नकोस, एक दिवस नरकात जाशील. त्यावर गण्या म्हणतो, आणि दारू विकणारा? साधू म्हणतो, तो पण नरकात जाईल. गण्या, त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा? साधू, तो पण नरकात जाईल. गणे, हो, सगळे असतील तर चालतंय की, काय हरकत आहे. No, 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 no. बायको नवऱ्याला म्हणते, काय हो, तुम्ही लग्नाच्या आधी कोणता उपवास करत होता? नवरा म्हणतो, नाही. बायको म्हणते, तरीच मी विचार करते की तुम्ही काही न करता तुम्हाला एवढी चांगली बायको कशी मिळाली? नवरा म्हणतो, काय ग लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी तू 16 सोमवार करत होती, मग आता का बंद केले? बायको म्हणते, काही नाही हो, तुमच्याशी लग्न झाले आणि माझा 16 सोमवारचा विश्वासच उडाला. पनवेलला जायला किती वेळ लागेल? त्यावर मी उत्तर देतो, नक्की सांगता येणार नाही, पण वेळ लागेल. No, 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 no. आज वटपौर्णिमा. सकाळी बायकोच्या काळजीने तिला म्हटले की आज उपवास करून तुला पित्ताचा त्रास होतो तर नको करू उपवास. तशी ती म्हणाली, एवढी मेहनत करून ट्रेन केली आहे तुम्हाला, परत पुढच्या जन्मी दुसरा कोणी मिळाला तर ह्या जन्मीची घेतलेली मेहनत वाया जाईल ना. हॅशटॅग पुढच्या जन्मी तरी दुसरी बायको मिळू दे संघटना. No, 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 no. मीनाला दाखवण्याचा कार्यक्रम असतो चहापोहे. सुरू असतो कार्यक्रम. मीनाचे आई बाप्पा आणि पाहुणे यांच्यातील संवाद चालू असतो. पोहे मीनानेच केलेत बरं का? हो का, छान, घर छान आहे तुमचं. मीनाच छान ठेवली. बागही मस्त आहे, मीनाच करते सगळं. हे पेंटिंग बाकी खासच आहे, मीनानेच काढले. हो का, पण खाली सही तर मुळगावकरांची दिसतीये, ती पण मीनानेच केलीये. No, 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 no. रिक्षावाला म्हणतो पुणेकरांना, साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाही, काय करू? पुणेकर पॅसेंजर म्हणतो, सर्वात आधी तू मीटर बंद कर पहिले. No, 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 no. मागील 10 वर्षात हर एक वस्तूचे भाव वाढलेत, पण पार्ले तेव्हा 5ला होता आणि आताही 5लाच आहे. मापात पाप केले असेल, पण किमती मात्र स्थिर ठेवली. बरोबर ना? कमेंटमध्ये न पटलं असेल तर थंबनेल द्या, व्हिडिओला लाईक करा. No, 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 no. एका डॉक्टरने नवीन दवाखाना उघडला. थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला. डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला. डॉक्टर टेलिफोनवर बोलतात, नाही, आज नको, उद्या दुपारी या. मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला म्हणाला, हां बोला, काय समस्या आहे तुमची? तो माणूस म्हणाला, तुमचा टेलिफोन सुरू करण्यासाठी BSNL कंपनीमधून आलोय.
Oh, no, 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 no. शहरांची नावे बदलायच्या या गडबडीत संधी साधून वाकडचे नाव सरळ करून घ्या, एक पुणेकरांचे म्हणणे आहे. आणि जमलं तर भोसरी, उंडरी, मांजरीकडे पण लक्ष असू द्या जरा. पुरुष कितीही पुढे जाऊ द्या, पण 1,500 रुपयाची साडी 150 रुपयाला फक्त मागण्याचं धाडस बाईच करू शकते. कमेंट करा जर तुम्हाला पटत असेल तर. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा, त्यांना पण हसण्याचा आनंद घेऊ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. असंच हसत रहा आणि मस्त रहा.